पण त्या प्रोजेक्टसाठी मला अजून इन्व्हेस्टर्सच मिळाले नाही, कारण आपल्याकडे तेवढ्या जमिनीच नाही आहेत. जर जमिनी असत्या ना तर फंड कसाही मॅनेज झाला असता. आता असं वाटतंय की तो प्रोजेक्ट जरा पुढे ढकलायला लागेल. तसं होऊ नये म्हणून मी एक डिसिजन घेतलाय. सो त्या प्रोजेक्टच्या फंडिंगसाठी मुजुमदारांच्या प्रॉपर्टीतली माझ्या वाटेची प्रॉपर्टी मी विकायचं ठरवलंय. धैर्य, अरे काय वेड्यासारखं बोलतोस तू? तू काय बोलतो कळतं का तुला? आई, ती बरोबरच बोलतोय. बोलू दे मला. याशिवाय दुसरा काही पर्याय पण नाहीये माझ्याकडे. सावी, माझा हा निर्णय पक्का आहे. माझ्या नावावरची प्रॉपर्टी विकून जो काही पैसा येईल तो पैसा मी या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. पण त्यानंतर माझ्याकडे काहीच नाही उरणार. राहायला घर, खायला 2 वेळचं जेवणही कदाचित नाही राहणार. ना बंगला, ना गाडी, ना ऐशो आराम, ना दागदागिने. काहीच नसेल. असेल तर फक्त भाऊंचं स्वप्न. आणि त्याचसाठी हे सगळं करतोय मी. काही करून मला भाऊंचं स्वप्न पूर्ण करायचंय. अशा परिस्थितीत तुम्ही साथ द्याल माझी? धैर्य, हो असं कसं म्हणताय तुम्ही की तुमच्याकडे काहीच नसेल? तुमची जिद्द, तुमची स्वप्न आणि तुमचं प्रेम आहे की तुमच्या सोबत. आणि मी तुमच्याशी लग्न केलं ते तुमचा पैसा, तुमची श्रीमंती, तुमची प्रॉपर्टी बघून नाही, तर धैर्यासारख्या माणसावर माझं प्रेम झालं होतं म्हणून केलं होतं. भाऊराव नाईकांची नाते, स्वप्नासाठी लढणं, ध्येयासाठी झटणं, याच्यातच लहानाची मोठी झाली.
मग असं सगळं असताना तुमच्या या स्वप्न पूर्ण करण्याच्या प्रवासात मी तुमच्या सोबत नसेल असं कधी होईल का? धैर्य माझ्यासाठी फक्त तुम्ही इम्पॉर्टंट आहात. त्यामुळे मला झोपडी जरी मिळाली ना तरी मी सुखानं संसार करेन. तुमच्या सोबत 7 फेरे घेताना मी तुम्हाला वचन दिलं होतं. कायम तुमच्या सोबत उभं राहील. तुमची साथ कधीच सोडणार नाही. आणि आता काही झालं तरी ते वचन तुटणार नाही. मला माहिती होतं माझी बायको असंच काहीतरी उत्तर देणार. मी आजच्या आजच वकील साहेबांशी बोलून घेतो. त्यांना सगळे कागदपत्र तयार करायला लावतो. माझ्या वाट्याची प्रॉपर्टी विकून आपण आपल्या स्वप्नांचा प्रवास सुरू करूया. धैर्य, अरे काय बोलतोस तू? हे तू प्रॉपर्टी विकणार, घर सोडणार? अरे तू 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 खरं कसं काही करणार आहेस का? होय, मी जे काही बोलतोय ते सगळं विचार करून बोलतोय. भाऊंचं स्वप्न पूर्ण करायचंय मला, आणि त्यासाठी मला हे करायलाच लागेल. हे घर, प्रॉपर्टी सगळं सोडायला लागेल. माझ्याकडं शाळा उभा राहायला फक्त जमिनी जरी असत्या ना तरी त्याच्या जीवावर फंडिंग मिळवलं असतं मी. माझ्याकडे तर त्या सुद्धा नाही. त्यामुळे मला सगळ्यावर पाणी सोडायलाच लागेल. आई, माझा डिसिजन फायनल झाला. यावर मला कसलंही डिस्कशन नको आहे. ताई, पाणी पाणी. आई आई आत्या, आई आई आई. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. म्हणजे काय नाही, हे बघ तुझ्यासाठी साडी आणले मी. थांबा. अरे सूर्य कुठं उगवला? हे बघू तरी कसली साडी आहे.
जरा असं. अयो कसली भारी साडी. अजून काय अजून कुठं हाय? अगं काय चाललंय? काय कुठं आहे? हो काय कुठे म्हणजे तुम्ही मला एकाच साडीवर गुंडाळणार आहे काय? हा अहो ते बघा टीव्हीतल्या सिरियल मध्ये कसं असते, नवरा पहिल्यांदा बायकोला अशी साडी देतोय, मग बायको रुसून बसत्या, मग ती रुसून बसली की नवरा तिला सोन्याचं हिऱ्याचं मस्त मस्त दागिने देतोय. मला पण की तसं करा की तुम्ही. दिपे तू खरंच खुळे आहेस बाई. अगं ते सगळं सिरियल मध्ये होते. अगं खरं ते सगळं तुझ्या बरोबर घडायला तू काय सिरियल मध्ये आहेसोय? आणि तुझं पण मला सांग, या घरात तुला विचारल्याशिवाय मी एक तरी गोष्ट आणू शकतोय काय? माझं लय ऐकतायस. आता नशीबच फुटकाय म्हटल्यावर काय करणार. नशीब असावं ना तर सावे गुंजन सारखं. आता ओवळणी त्यांना मस्त मस्त साड्या महागडे महागडे दागिने मिळाले असतील. माझ्या नशिबात ती फालतू साडी. अगं दीपे, हा एवढ्या आवडली साडी, काय विचार करत बसलेस? नाही नाही काय नाही. बरं मला सांगा, वंसनसाठी काय आणलंस का नाही सा? अहो लग्नानंतर त्यांची पहिली भाऊबीज आहे, त्यांची जरा हौस मौज करा. त्याचा विचार आहे की दीपे तू करू नकोस. ती उद्या भाऊबीजेला आल्यानंतर तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट देणार आहे मी तिला. उद्या उद्या कसं शक्य? अगं भाऊबीज उद्या म्हणल्यावर उद्याच शक्य होणार. काय तर उगाच आपली. हो नाही तसं नाही. उद्या मला पण माहेर दादाकडे जायचंय की. अरे हा, एक काम करूया, उद्या दुपारनंतर जाऊया की तिकडे. नाही नाही, मला उद्या सकाळी लवकरच जायचंय. मला अख्खा दिवस माझ्या माहेरात घालवायचंय. मी एक काम करते, मी वंसना फोन करते आणि त्यांना सांगते आजच या म्हणून. हा अगं कशा बघ दीपे, भाऊबीज उद्या आहे तर ते उद्याच करायला लागते ग. थांबा जरा. आई बघ भाऊ सांगा की हिला काय तर. दीपे तू जरा ऐक. दीपे माझं ऐक जरा, कशाला तिला उगाच त्रास द्यायला लागल्यास तू? थांबा की जरा. डॉक्टर साहेब, काय झालं? आईला अशी अचानक चक्कर का आली? त्यांचं ब्लड प्रेशर वाढले. अचानक आलेल्या मानसिक तणावामुळे होऊ शकतं असं. काही दिवस येणार, स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या. दामिनी मॅडम काळजी घ्या आणि औषधे वेळेवर घ्या. येतो मी. ह्या वंसना पण ना नाही त्यावेळी बंड करायचा असतोय. बंद करायचं असतं म्हणजे? अहो म्हणजे वंस फोन उचलत नाहीत म्हणून म्हणाले मी. तुम्ही तेवढं धरून बसलाय वे. पण वंस फोन का उचलत नसतील? अगं ती कुठं कामात अडकली असेल, नंतर कर की फोन. भाऊ तुमची नाक मुजुमदारांची सून आहे, मुजुमदारांची. त्यांना काय काम असणार आहे तिथं?
भाऊ सकाळी पण सावीने घाई घाईतच फोन ठेवला ना? समजा ठीक असेल ना? अनुराधा, हे बघ, कसल्याही वाईट साईड गोष्टी डोक्यात घेऊ नको, कसली शंका घेऊ नको. अरे कामात असेल ती, सणासुदीचे दिवस आहेत, कुठं कामात अडकली असेल. कामात मोकळी झाल्यावर करेल किती फोन. शांत राहा, बस बघू. आत्ताच तर सावी एवढ्या मोठ्या संकटात वाचली, आता परत काही झालं नसेल ना? मॅडम, हा ज्यूस तरी पिऊन घ्या की थोडा. अहो तुम्हाला औषधं घ्यायची, असं करून कसं चालेल बरं? हा, थोडं तरी खा. मॅडम, आता तुम्हाला कसं समजवू काहीच कळत नाहीये. अहो असं टेन्शन घेऊन काय होणार आहे का? धैर्य बघा की मॅडम काय खायलाच तयार नाहीयेत. तुम्ही एक काम करा, आईसाठी फळं घेऊन या, मी आई इथं. आई अगं काय चाललंय हे? तुझं काय चाललंय? धैर्य, मला वचन दे, हे घर सोडून तू नाही जाणार. काही झालं तरी आम्हाला सोडून तू नाही जाणार. सॉरी आई, पण माझ्या प्रोजेक्टसाठी, भाऊंच्या स्वप्नासाठी मला हे करावंच लागेल. अरे पण त्यासाठी घर सोडून जायची काय गरज आहे? विलास भास्कर आहेत ना रे. हे बघ, आपण काहीतरी चांगला मार्ग काढूया. जे काय करायचं ना तुम्हीच करा, आम्हाला याच्यात गृहीत धरूच नका. एक तर याच्या फालतू स्वप्नासाठी आम्ही कशाला त्रास करून घ्यायचा. ही प्रॉपर्टी ना रक्ताचं पाणी करून उभी केली आम्ही. ही अशी समाजसेवेसाठी उधळण्यात ना आम्हाला काहीच इंटरेस्ट नाही. करेक्ट बोलतोय भास्कर. ज्याला जे बरोबर वाटतं त्याने ते करावं. मी कुणाला कशासाठी फोर्स करत नाही, आणि माझ्यासाठी जे महत्वाचं आहे, मला त्यासाठी जे करावं लागेल ते मी करेलच. आणि तुमच्या प्रॉपर्टीतलाही हिस्सा मला द्या असं म्हणत नाहीये मी, कधी म्हणणारही नाही. मी माझ्या वाटेची प्रॉपर्टी विकतोय. आणि त्याचा जो काही परिणाम होईल ते
ते मी आनंदानं सहन करेन. मग त्यासाठी मला रस्त्यावर जरी यायला लागलं तरी चालेल. याआधी प्रेमासाठी सगळं सोडणं म्हणजे काय असते ह्याचा अनुभव घेतलाय मी. त्यामुळे परत तसं जगणं अवघड नसेल माझ्यासाठी. काय चाललंय हे सगळं? विलास भास्कर, अरे काय बोलताय तुम्ही? अरे तुमचा भाऊ घर सोडून निघालाय रे. काहीच कसं वाटत नाहीये तुम्हाला? आई, ह्याला की नाही भिकेचे डोळे लागलेत आणि ह्याच्या या असल्या डोळ्यापायी अख्खं घरदार भीक मागलोय. होय, तुझी काय इच्छा आहे? नाही, आणि मला कळत नाही, तू ह्याला समजवायचं सोडून आम्हाला का समजवते? हा मूर्खपणा करतोय ना, मग त्याला समजव की. आणि त्याला मूर्खपणा करायचंच असेल ना तर करू दे, त्याचं तो भोगल. होय, आम्ही आमचा काय स्टँड चेंज नाही करणार. हे दोघं धैर्यांना मुद्दाम एकटं पाडतायत, पण या सगळ्यात आईंना किती त्रास होतोय हे पण कसं समजत नाहीये. दादा, भास्कर, तुमचं जे काही मत असेल त्याबद्दल मला रिस्पेक्टच आहे. मी तुम्हाला चुकीचं म्हणत नाहीये ना, कधी म्हणेन. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी इथं थांबावं तर सॉरी. आणि जर तुमची इच्छा अशी असेल की मी आणि सावीनं आत्ताच्या आत्ता घर सोडावं तरी ठीक आहे. धैर्य, भाऊंबद्दल, त्यांच्या स्वप्नाबद्दल तुला एवढं वाटतंय, त्याचा आनंद आहे मला. पण माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का रे तुला? डॉक्टरनी काय सांगितलं ऐकलं ना? मला टेन्शन घेऊ नका म्हणून सांगितलं रे. हे बघ, आपण यातनं काहीतरी मार्ग नक्की काढू. माझा ऐक, फक्त आजचा दिवस थांब इकडे. थांबशील ना? बोल ना धैर्य. अगं आई, पण मी तुमच्याशी बोलत नाहीये. हे बा, तुम्ही दोघे जा इकडनं. मला फक्त धैर्याशी बोलायचंय. जा तुम्ही. चल.
धैर्याच्यात याच्या डोक्यात काय किडे वळवळत आहेत ना काय माहित. एका बाजूला त्या भाऊरावच्या नातीला गुंडाळतोय आणि दुसऱ्या बाजूला मामाशी काहीतरी अग्रीमेंट करून बसलाय. नक्की चाललंय काय याचा. घर सोडून चाललंय. ढोंगी एक नंबरचा ढोंगी. भास्कर, त्या सापाची खोटी काच सोलून काढायलाच लागणार आपल्याला. होय दादा, पण कशी काढायची त्यासाठी ते अग्रीमेंट हाताला लागलं पाहिजे. हा तर काहीतरी हातपाय मारता येतील. पण कुठं कोंबून ठेवले काय माहिती त्यांना. त्याच्या त्या वकिलाला विचारलं तर तो पण तोंडात बडीशेप घेऊन गप्प बसलाय. त्याला धमकी दिली तरी पण काय बोलना झालाय. दादा त्या मामाच्या खोलीत असलाच पाहिजे होतं अग्रीमेंट. पण तिथं पण नाही. भास्कर, आपण सगळीकडे हुडकलं पण एक महत्वाची जागा हुडकायची राहिलीच की. कुठली महत्वाची जागा. सापाचं बेड. धैर्याची खोली. करेक्ट. आणि तिथं घुसायचं कसं. नीतू, नीतू, तुझी लायकी नसताना तू माझ्या विरोधात एवढे कांड केले असताना मी तुला या घरात राहू दिलंय. माझे उपकारच आहेत ना तुझ्यावर. मग उपकारांची परतफेड केलीच पाहिजे. आता मी सांगतोय ते गप्प करायचं. करणार ना. व्हेरी गुड. करणार. ऐक, धैर्य, तुला कदाचित मी स्वार्थी वाटेल पण मला समजून घे रे. आईचं काळीज येणार आहे माझं. तू गेलास तर माझं काय होईल. मला माहितीये मी कितीही सांगितलं तरी तू काय माझं ऐकणार नाहीस. काय करतेस. सावकाश. तुझीच ऐकतोस ना. तिच्याकडे जाते आता. सावे पुढे जाते. हात जोडते, पदर पसरते, पण तुला थांबवायला सांगते. नाही आई, तू असं काही करणार नाहीयेस. धैर्य, तुला कळत कसं नाहीये मला किती त्रास होतो रे. तुझे स्वप्न बघतोयस ना. ते लोकांच्या हितासाठी, आनंदासाठी आहे. मान्य आहे मला. मलाही त्यात आनंद आहे. अरे पण त्यासाठी घर सोडून जायची काय गरज आहे सांग. नाही सहन होते रे मला. मला खरंच नाही सहन होत.
सॉरी आई, माझ्यामुळे लई त्रास होतोय तुला. भाऊंचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा निर्णय मला घ्यायलाच लागेल. तुला हवं असेल तर तू माझ्यासोबत येऊ शकतेस, पण मी आता इथं थांबू शकत नाही. येईन ना, तुझ्या बरोबर यायला मला काहीच हरकत नाही. पण धैर्य, तुझ्या बाबांना मी वचन दिलं होतं रे. त्यांच्या माघारी मी आपल्या घराचा, तिन्ही मुलांचा व्यवस्थित सांभाळ करेन म्हणून. आता जर कधी तुझ्या बरोबर आले तर आता तूच सांग, विलास आणि भास्करला सोडून मी तुझ्या बरोबर कशी येऊ? कशीही असली तरी ती माझीच मुलं आहेत ना रे. हे तुम्हा भावंडांना असं एकमेकांच्या विरोधात बघून ना मला खूप त्रास होतोय रे. याचाही विचार कर ना एकदा. आई, एकदा माझ्या बाजूने पण विचार कर की. मी जर आता भाऊंच्या स्वप्नापासून मागे हटलो ना, तर ती गोष्ट आयुष्यभर मला खात राहील. मी कधीच आनंदात नाही राहू शकणार. ती गोष्ट आयुष्यभर माझ्या मनात चलत राहील. कायम दुःखी असेल मी. तुला चालेल ते? आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. तू काळजी घे स्वतःची. धैर्य,